महाराष्ट्रात सुरू होणार SIR मोहीम. घराघरात जाऊन होणार 9.86 कोटी मतदारांची पडताळणी. महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. निवडणूक आयोगानं राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत तब्बल 9.86 लाखांहून अधिक मतदारांची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. मतदार यादीतील चुका कमी करून झिरो एरर वोटर लिस्ट तयार करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आलाय. या प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच BLO थेट नागरिकांच्या घरी जाऊन मतदारांची माहिती तपासणार आहेत. 30 जून पासून घराघरात पडताळणी. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात SIR मोहिमेची तयारी 20 जून पासून सुरू होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान BLO अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक तयारी केली जाणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै दरम्यान घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासली जाईल. या मोहिमेनंतर 5 ऑगस्टला मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती आणि दावे स्वीकारले जातील आणि अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे. SIR मोहिमेचा उद्देश नेमका काय आहे? मंडळी, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यातील मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. अनेकदा मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे, डुप्लिकेट नोंदी, स्थलांतरित नागरिकांची जुनी माहिती, चुकीचे पत्ते किंवा अपूर्ण माहिती राहते. त्यामुळं निवडणूक प्रक्रियेत गोंधळ निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आयोगानं विशेष सखोल पडताळणी मोहीम सुरू केली आहे. BLO घरी आल्यावर काय होणार? BLO अधिकारी नागरिकांच्या घरी भेट देऊन मतदार ओळखपत्र तपासतील, नाव, पत्ता आणि कुटुंबियांची माहिती पडताळतील. त्याचबरोबर एक फॉर्म भरून घेतील आणि काही प्रकरणात कागदपत्रांची मागणी करतील. विशेष म्हणजे ही प्रक्रिया केवळ ऑनलाईन न राहता प्रत्यक्ष घर भेटीद्वारे केली जाणार असल्यानं आयोग याला सखोल पुनर्निरीक्षण मानत आहे. त्याचबरोबर कोणती कागदपत्रे लागू शकतात? तर मंडळी, यासाठी म्हणजे नागरिकांनी काही महत्वाची कागदपत्रे तयार ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्र म्हणजे वोटर ID, आधार कार्ड, जन्म दाखला, रेशन कार्ड, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, वीज बिल किंवा पत्ता पुरावा पाहिजे, डोमिसाईल प्रमाणपत्र, घर किंवा जमिनीची कागदपत्र यांचा समावेश असू शकतो. पडताळणी दरम्यान परिस्थितीनुसार वेगवेगळी कागदपत्र मागवली जाऊ शकतात. राजकीय पक्षांनाही आयोगाचे आवाहन आहे. निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल एजंट म्हणजेच BLA नेमण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक राहील आणि मतदार यादीतील बदलांवर सर्व पक्षांचे लक्ष राहू शकेल, असे आयोगानं स्पष्ट केलं आहे. शहरांमध्ये मोठे आवाहन करण्यात आलंय. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतराचं प्रमाण जास्त असल्यानं मतदार यादी अपडेट करणं हे मोठं आव्हान मानलं जात आहे. अनेक नागरिकांचे पत्ते बदलतात. काही लोक इतर शहरात स्थलांतरित होतात, तर काहींची नावं 2 ठिकाणी राहतात. त्यामुळे यंदाची SIR मोहीम अत्यंत महत्वाची मानली जाते. ऑनलाईन नाव कसं तपासायचं? तर मंडळी, नागरिकांना मतदार यादीत आपलं नाव ऑनलाईन तपासण्याची सुविधाही देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नाव, मोबाईल नंबर किंवा EPIC नंबरच्या आधारे मतदार यादी तपासता येणार आहे. नागरिकांसाठी महत्वाचं आवाहन आहे की निवडणूक आयोगानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत BLO किंवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. कोणत्याही अज्ञात लिंक, फेक कॉल किंवा सोशल मीडिया मेसेज पासून सावध राहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ही SIR मोहीम अत्यंत महत्वाची मानली जात असून राज्यातील जवळपास प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असणार आहे.